नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। माधवनगर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने दिंडी सोहळा। दिंडी सोहळ्याला मुस्लिम पालकांचा सहभाग। कपाळी बुक्का गंध लावून खांद्यावरती भगवा पताका उंचावत व मुखी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाचा गजर आणि पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा चालू झाला। सांगली जिल्ह्यातील माधवनगर गोपाळपूर कॉटन मिल चाळे येथील जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे या शाळेमध्ये सर्व धर्माची मुले या शाळेत शिक्षण घेतात। मुस्लिम विद्यार्थ्यांनी व पालकांनीही या दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। त्यामुळे या दिंडीला एक आगळे वेगळे रूप निर्माण झालं होतं। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुलांनी वारकरी वेशभूषा परिधान करून विठ्ठल रुक्माई आणि संतांच्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले होते। बालवारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केलं। टाळ मृदुंग व विठू नामाने पालखी मार्ग निनादला। शिक्षिका सुवर्णा मोकाशी यांनी नियोजन केलं, तर मुख्याध्यापक श्रेणिक चौगले यांच्या हस्ते पूजन करून दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रकाश मोकाशी व नितीन कांबळे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला। या दिंडी सोहळ्याचे आकर्षण ठरले ते म्हणजे या सोहळ्यामध्ये मुस्लिम विद्यार्थी व मुस्लिम पालक मोठ्या प्रमाणात सामील होऊन या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी मुख्याध्यापक श्रेणिक चौगले, शिक्षिका सुवर्णा मोकाशी, अंगणवाडी शिक्षिका मंगल सौदी, सुजाता थोरात, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आलिशा तलवार, उपाध्यक्ष शबाना सय्यद, फरीदा सय्यद, अश्विनी गोसावी, सरिता किंगार, प्रज्ञा बेले, पूजा गोसावी, सपना बनकरी, विजय गोसावी, तानाजी तलवार तसेच सर्व पालक, ग्रामस्थ, अंगणवाडी विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी सहभाग घेतला होता। विशेष म्हणजे मुस्लिम पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। यातूनच या दिंडी सोहळ्यामुळे परिसरात सर्व धर्म समभाव रुजलेलं दिसून आलं। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। मी जिल्हा परिषद शाळा गोपाळपूर शाळेचे मुख्याध्यापक बोलतो। आज आषाढी एकादशीला अनुसरून आम्ही आज जिल्हा परिषद शाळेत गोपाळपूर शाळेची दिंडी काढली। त्या दिंडीतून आम्ही कॉलनीतून आणि तसंच फिरत आमच्या शेजारी शाळेच्या शेजारी विठ्ठलाचं मंदिर असल्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आम्ही आलो आहे आणि असेच आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये भरपूर उपक्रम राबवतो आणि त्या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतल्या मॅडम सुवर्णा मोकाशी मॅडम यांचा भरपूर सहकार्य मिळतं आणि कालच आम्ही 2 दिवसाच्याच मागं केंगरच्या कुटुंबांनी मॅडमच्या व्हॉट्सअपवर विठ्ठल आणि रुक्माईचा फोटो पाठवला, म्हणजे मुलांना सजवलेला। त्यामुळे मॅडम म्हणाले आपण दिंडी काढूया का, की मॅडमच्या मनात लगेच आलं आणि मॅडमने अगदी काल आणि परवा कालच एकाच दिवसात त्यांनी तयारी करून आम्ही पूर्ण गोपाळपुरातनं दिंडी काढून शेजारी शाळेच्या विठ्ठल मंदिराजवळ येऊन आणि गावातल्या म्हणजे गोपाळपूर कॉलनीतल्या लोकांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि यात महत्त्वाचं म्हणजे कॉलनीतील मुस्लिम लोकांनी सकट स्त्रिया पुरुष यांनी सहकार्य केले आणि कॉलनीतल्या सर्व लोकांनी आम्हाला भरभरून सहकार्य केले आणि असंच सहकार्य कॉलनीतल्या लोकांचं राहावं आणि जितक्या संख्येने पहिली दुसरीला ॲडमिशन घेता येईल तेवढ्या ॲडमिशन घ्यावेत आणि तुमचीच कॉलनीतली शाळा आहे आणि ती किती मोठी होईल हे तुम्हीच ठरवायला पाहिजे। तुम्ही जितकं आम्हाला सहकार्य केला तितकं आम्ही राबायला तयार आहे। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।